नमस्कार, मी डॉक्टर हिरालाल पवार, हृदयरोग तज्ज्ञ, नाशिक. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज आपलं नवीन वर्ष सुरू झालंय आणि नवीन वर्ष म्हणजे फक्त कॅलेंडर बदलणं नाही. नवीन वर्ष म्हणजे नवीन विचार, नवीन सवयी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवीन आरोग्य. आज आपल्या देशात, आपल्या गावात आणि आपल्या घरात एक गोष्ट शांतपणे वाढते आणि ती म्हणजे हृदयविकार. काही लोक म्हणतात, डॉक्टर मला काहीच त्रास होत नाही. पण लक्षात ठेवा, हृदयविकार हा आजार असा आहे की तो कुठलीही पूर्वसूचना देत नाही. आज हार्ट अटॅक जे आम्ही बघतोय त्यामध्ये वय हा फॅक्टर नाहीये. श्रीमंत गरीब, शहर गाव, तरुण ज्येष्ठ असा कुठलाही फरक नाही. पण तुम्हाला एक आनंदाची गोष्ट सांगतो की हृदयविकार टाळता येतो फक्त थोडं लक्ष दिलं तर. या नवीन वर्षात आपण 5 सोपे संकल्प करूया. एक, दररोज किमान 30 मिनिटं चालणं. कुठली महागडी जिम लावू नका, फक्त नियमित चाला. हृदयासाठी चालणं हे अमृत आहे. सेकंड, तंबाखू, सिगरेट, गुटखा आजच सोडा. आज नाही सोडलं तर तुमचं हृदय तुम्हाला उद्या सोडून जाईल. हे कठोर सत्य आहे. तिसरा महत्वाचं, मीठ, तेल, साखर ही थोडी कमी करा. जिभेचा स्वाद कमी झाला तरी चालेल, पण तुमचा आयुष्याचा स्वाद या गोष्टींमुळे वाढतो. आणि चौथं महत्वाचं म्हणजे बीपी, त्यानंतर साखर, कोलेस्ट्रॉल याची नियमित तपासणी करा. लक्षणांची वाट बघू नका, टेस्ट करा, परंतु टेन्शन घेऊ नका. आणि पाचवं म्हणजे मन शांत ठेवा. राग, ताण, चिंता हे सुद्धा हृदयाचे मोठे शत्रू आहेत. देवावर थोडा विश्वास ठेवा आणि स्वतःवर जास्त विश्वास ठेवा. माझी ग्रामीण भागातील मायबाप किंवा भाऊ बहिणींना एक खास विनंती आहे की आपला आजार लपवू नका, उशीर करू नका आणि काही होत नाही असं म्हणून स्वतःला फसवू नका. आरोग्य म्हणजे खर्च नाहीये, आरोग्य म्हणजे गुंतवणूक आहे. आणि या नवीन वर्षात घर, गाडी, मोबाईल बदलतात, पण कृपया जीवन बदलणारा एक निर्णय आपण घेऊया. आपण आपल्या हृदयाची काळजी घ्या. मी तुमच्या सोबत आहे. तुमच्या हृदयासाठी, तुमच्या आयुष्यासाठी नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा. तुमचं वर्ष निरोगी, आनंदी आणि दीर्घायुषी जावो. धन्यवाद.